खूप गोष्टी सांगितल्या तुम्हाला. चला आता एक प्रश्न विचारते. सांगा पाहू, ही माझी कविता आज कोणाबद्दल आणि कशाबद्दल बोलते? माझे नायलॉन साबुदाणे फुलेपर्यंत हे उत्तर चला तुम्ही सांगा. कुणास पुजतो चतुर्थीस, कुणाच्या पित्याच्या शिरी गंगा? कोण चालवी छोटे वाहन आणि कोण असा तो शेपूटधारी? मोठ्या पोटाच्या वजनाने कोणाची धडपडली स्वारी? कोण पडले कोण हसले, रूपाचा झाला गर्व कुणा? अहंकार पोचून शिकेला, हातून कुणाच्या घडला गुन्हा? क्रोधित होऊन कुणी कुणाला शाप दिला तो खरा खुरा? ज्या रूपाचा गर्व तुला कोणी पाहणार नाही तो चेहरा. खोटा चोरीचा आळ येईल मग जो जो तुझे दर्शन करी, शाप मिळता घाबरला तो देवतांचे स्मरण करी. कोणा मिळाला मग उशाप तो सांगा, अंधार लोपला कसा बसा? तरीही गणेश चतुर्थीस तो शाप उमटवेल त्याचा ठसा. उशापी मिळाले पहिले स्थान, कुणाच्या आधी कुणाच पुजले? उपवासाचा चिवडा झाला तयार, चिवड्याचे पदार्थ साखरेत भिजले. आता सांगा संकष्टीचा, कुणाच्या अगोदर कुणाचा मान? कुणाचे पडते चांदणे चौफेर आणि आराध्य म्हणून असते कुणाचे स्थान? प्रश्नातच लपलेले उत्तर सांगा कमेंटमध्ये, मी वाट पाहते. तुम्ही विचार करेपर्यंत मी या चिवड्याचा आस्वाद घेते.